कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार. नमस्ते. तुमचं कसं काय? माझं माहेरचं नाव भावना सुभाष लोके. मी माहेर माझं मालवण सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. आणि सासरचं नाव भावना ऋग्वेद खोपकर, नवी मुंबई कोपरखेड. आपण काय करता? IT मध्येच आहोत दोघं. तुमचं लग्न कसं झालं? आमचं अरेंज लव्ह म्हणू शकतो. म्हणजे मॅट्रिमोनी साईटवरूनच झालं. पण पहिल्यांदा आम्ही दोघंच भेटलो होतो आणि माझा नवरा एवढा लाजाळू आहे की तो बघतच नव्हता माझ्याकडे. तुमच्याकडे? मला ना तुमच्या सगळ्यांच्या नवऱ्यांचं बघणं फार इंटरेस्टिंग आहे. पहिल्या भेटीत हो की नाही? आणि तो बघतच नव्हता. मग मला असं वाटलं घरातल्यानी फोर्स केला म्हणून हा आला. आणि ह्याचं एवढं काय बोलणंच नव्हतं. म्हणजे आम्ही भेटलो तर काहीच बोलला नाही. तो मला वाटलं घरात ह्याला फोर्स करून असं झालं. सो मी म्हणजे बॅकआउट केलं. म्हटलं मुलाला इंटरेस्ट नसावा कदाचित. म्हणजे आणि आमचं अरेंज होतं आणि असं पहिल्या भेटीत एवढं काय झालं नव्हतं. मग त्याच्या आईने वगैरे मला सांगितलं, माझ्या घरातल्यांनी सांगितलं. म्हणजे त्याची फॅमिली वगैरे माझ्या घरातल्यांना खूप आवडली होती. सो मला सांगितलं परत एकदा सेकंड मीट करा, असं एकदम पहिल्या भेटीतच होत नाही. बरोबर आहे. मग त्यावरून नंतर मग झालं. म्हणजे मला पण तो ओके वाटला. मग नंतर मग आम्ही फोन नंबर वगैरे शेअर केले, बोलायला लागलो. आणि मग असं झालं की म्हणजे मला जे म्हणजे जसं पाहिजे तसंच आहे एकदम तसंच मिळाला. हा म्हणजे असं मला असं होतं की म्हणजे अरेंज जरी असेल सुद्धा तरी सुद्धा असं काय मनात वाटलं पाहिजे, अशी घंटा वाजली पाहिजे. मग कुठे वाजली ती घंटा? सेकंड भेटीनंतर म्हणजे आम्ही बोलायला लागलो. हो ना. आणि मग बोलायला लागल्यानंतर मग म्हणजे तो सुद्धा म्हणजे आम्ही चांगले जलप झालो होतो तोपर्यंत. आता किती वर्ष झाली लग्न? 10 वर्ष झाली. 10. आणि मैत्री कुठे झाली तुमची? आता मैत्री कशी सुरुवात झाली तुमची? मैत्री म्हणजे डान्स ग्रुप आहे आमचे, RDA अकॅडमी म्हणून एक आहे कोपरखेरणेमध्ये. तर तिथे आम्ही सर्वजणी कोविडच्या दरम्यान सगळ्यांना असं म्हणजे आफ्टर डिलिव्हरी आम्ही वेट गेन केलं होतं. आणि कोरोना कमी करण्यासाठी तुम्ही डान्सला गेला. आठवड्यातून 3दा आमचं डान्स अकॅडमी असते, झुंबा असं. आणि ते बॉलिवूड फ्रीस्टाईल, झुंबा असं सगळं तुम्ही. आणि तो मेन म्हणजे सर डान्स हेतू डान्सचा होता जेव्हा क्लास जॉईन केला. पण आता इतकी बॉन्डिंग झाली आहे की म्हणजे आम्ही म्हणजे एव्हरी वीकेंड लाईक सॅटर्डे किंवा समथिंग ना आम्ही पिंक करत असतो. पण जनरली बघा ना, मला तुम्हाला तेच विचारायचं, जेव्हा तुम्ही आता मैत्रिणी म्हणून भेटता तेव्हा खाणं तर होत असेल? हो सर. आम्ही डोळे म्हणजे असे चमकले. खाणं म्हणजे त्याच्यासाठीच भेटतो. आम्ही कसे आहोत सर, आम्ही सारे खवई. हो ना. व्हेरी गुड. चॅम्पियन आहे. पण मग खायचे काय काय पदार्थ असतात? समजा तुम्ही क्लासला जायचं म्हणून भेटला तर पहिलं कसं काय, म्हणजे ते 2 तास खाण्याचे कसे असतात? आम्ही डे अनुसार विचार करतो की जर का आता सोमवार असेल तर नॉनव्हेज नाही खाऊ शकत म्हणून भेटायचं नाही. मग असं इतर दिवशी असं भेटलं की मग आम्ही नॉनव्हेज खातो. नॉनव्हेज. अच्छा. आणि मग सर डान्स कधी करता? सर आमचा डान्स मंडे, वेडनेसडे आणि फ्रायडे असतो. मग असं कधी भेटलो आम्ही, जर का बाहेर भेटायचं असेल तर, आणि मग जर का मग डान्स करून आम्ही बाहेर निघालो तर मग थोडंसं पाणीपुरी खायला तर पाहिजेच ना. चाट काय कुछ तो चाहिए ना. तर पाणीपुरी खा, शेवपुरी खा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.